दिनांक 7 रोजी तालुका पोलीस स्टेशन हद्दीमधील अंबड चौफुली भागात संध्याकाळी 8च्या सुमारास काही नागरिकांनी अवैधरित्या गोवंशाची कातडीने भरलेला ट्रक पकडला। त्यांनी तात्काळ तालुका पोलिसांशी संपर्क साधून हा ट्रक तालुका पोलिसांच्या ताब्यात दिलाय। ट्रक क्रमांक MH16 CD 8847 सह एका इसमास ताब्यात घेतले असून त्या ट्रक चालकाचे नाव फकीर मोहम्मद बाबूलाल शेख, वय वर्ष 50, राहणार खरवंडी, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर असल्याचे समजते। त्या इसमावर महाराष्ट्र प्राणी रक्षण सुधारणा कायदा 1995 चे कलम 5 क प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। तसेच ट्रक व माल ताब्यात घेण्यात आलाय। या कारवाईमध्ये मार्गदर्शन पोलीस निरीक्षक सुरेश उणवणे यांनी केले। तसेच कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक नागरगोजे, पोलीस हेड कॉन्स्टेबल मतकर तसेच सरकारी फिर्यादी म्हणून मानसिंग बावरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल यांनी काम पाहिले। या प्रकरणाचा अधिक तपास तालुका पोलीस करत आहेत असे पोलीस निरीक्षक सुरेश उणवणे यांनी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितले। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारती, जालना। अंबड चौफुली येथे काल दिनांक 7 डिसेंबर 2024 रोजी एक ट्रक पकडलेला होता बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी। त्यामध्ये गोमांस असल्याची शंका त्यांनी व्यक्त केलेली होती। त्यानुसार पोलीस पाठवले असता त्यामध्ये कातडी मिळून आलेले, जनावरांची कातडी मिळून आलेली। त्यानुसार हेड कॉन्स्टेबल बावरे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांना गुन्हा दाखल आहे। सदर गुन्हा तपास गाडेकर हे करत असून त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जनावरांची कातडी मिळालेली आहे। ते मुद्देमाल अजून मोजण्यात आलेला नाही आहे। याच्यामध्ये कोणाला सर काही अटक वगैरे केलेली आहे का? सदर गुन्ह्यामध्ये ट्रक चालक याला नोटीस देऊन सोडण्यात आलेले आहे। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।